आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी मॅथमॅटिक्स या विषयामधील चॅप्टर नंबर 8 कोऑर्डिनेट्स कंस्ट्रक्शन अँड टाइप्स यामधील पॉइंट आहे पॅरलोग्राम. पॅरलोग्राम पॅरलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन. आता समांतरभुज चौकोन म्हणजे ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात अशांना समांतरभुज चौकोन असं म्हटलं जातं. म्हणजे सम्मुख भुजा याचा तर समोरासमोर बाजू परस्परांना समांतर असतात. म्हणजे आकृती आपण बघूया म्हणजे लक्षात येईल तुमच्या. म्हणजे या बाजू आहेत ते एकमेकांना समांतर आहेत. म्हणजे ही बाजू आहे बाजू ए बी सी डी. ए बी बाजू सी डी ला समांतर आहे आणि बी सी बाजू ए सी ला ए डी ला समांतर आहे. अशा जी आकृती आहे अशा आकृतीला समांतरभुज चौकोन असं म्हटलं जातं. हे कर्ण आहेत दोन. हे कर्ण ओ या बिंदूमध्ये छेदतात. आता त्याला इंग्लिशमध्ये व्याख्या आहे. ही व्याख्या आहे quadrilateral having opposite sides parallel is called a parallelogram. त्याचा मराठीत व्याख्या आहे ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात. आता या आकृतीमध्ये बघितलं तर लेंथ ए बी व लेंथ डी सी म्हणजे ए बी लेंथ आणि डी सी लेंथ आणि लेंथ ए डी व लेंथ बी सी आर पॅरलल. हे एकमेकांना पॅरलल आहेत म्हणजे समांतर आहेत. हे समांतर आहेत. म्हणजे अशा जर समांतर असतील तर या चौकोन ए बी सी डी ला पॅरलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन म्हणतात. समांतरभुज चौकोन म्हणतात. आता या समांतरभुज चौकोनाचे काही गुणधर्म आपल्याला माहित असतात ते आवश्यक आहे. आता समांतरभुज चौकोनाचे जे अँगल आहेत कोणते कोणते अँगल ए बी सी डी म्हणजे एम कोन ए प्लस एम कोन बी हे 180 डिग्री. म्हणजे एम कोन ए आणि एम कोन बी हे यांची बेरीज बघितली तर सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री. 180 अंश म्हणजे सप्लिमेंटरी म्हणतात.
सप्लिमेंटरी म्हणजे पूरक, पूरक म्हणजे 180 डिग्री. तसेच एम कोन बी प्लस एम कोन सी इज इक्वल टू 180 डिग्री, हे सुद्धा 180 असतं. तसंच एम कोन सी प्लस एम कोन डी इज इक्वल टू 180 डिग्री आणि एम कोन डी प्लस एम कोन ए इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे जे जवळजवळचे असतात अँगल, त्या अँगल आहेत ते सगळ्यांचे बेरीज आहे ते आहे सप्लिमेंटरी 180 डिग्री असते. म्हणजेच त्याला जवळचे कोण किंवा त्याला म्हणतात ऍडजस्टंट अँगल, म्हणजे ऍडजस्टंट angles of a parallelogram are supplementary. म्हणजे लगतचे कोण आहेत ते पूरक असतात, पूरक, ते एकमेकांचे पूरक असतात. पूरक म्हणजे 180 अंश याला काही ठेवा. आता ह्याचे काही प्रॉपर्टीज आहेत, समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म, ते आपण गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ पॅरलोग्राम. प्रॉपर्टीज ऑफ पॅरलोग्राम म्हणजे त्याला मराठीत म्हणतात समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म. समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म. त्यातला पहिला गुणधर्म आहे, तो गुणधर्म आहे मेजर द अपोजिट अँगल ऑफ द पॅरलोग्राम. म्हणजे जर आपण मेजर द ऑपोजिट साईडचे पॅरलोग्राम जर आपण मेजर केले किंवा जर आपण ते बघितले तर लक्षात येते कसं ते समांतर आहेत आणि इक्वल आहेत, समोरासमोर बाजू इक्वल असतात. त्याचबरोबर जर अँगल आपण मेजर केले, अँगल आहे तर अँगल मेजर केले तर अपोजिट अँगल सुद्धा आपल्याला इक्वल दिसतात. याचा अर्थ पहिला आपण प्रॉपर्टी घेऊ, अपोजिट angles are congruent. म्हणजे याचा अर्थ आहे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन, अपोजिट अँगल्स याचा अर्थ सम्मुख कोन. आपल्याला सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरील कोन एकरूप असतात. म्हणजे हे कोन, हा कोन हा कोन एकरूप असतात. म्हणजे काय आकृती दाखवल्याप्रमाणे एम कोन ए बी सी इक्वल एम कोन ए डी सी म्हणजे हा कोन आणि एम कोन BAD इक्वल एम कोन DCB, हे कोन इक्वल असतात. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. दुसरा आहे, दुसरी जी प्रॉपर्टी आहे ती दुसरी प्रॉपर्टी आहे opposite sides are congruent. म्हणजे अपोजिट साइड्स आहेत, म्हणजे त्याचा दुसरा त्याला मराठीत म्हणतात समांतरभुज चौकोनाचे सम्मुख भुजांची लांबी समान असते. म्हणजे सम्मुख बाजू
समान लांबीच्या. आता सम्मुख बाजू जे समोर बाजू म्हणजे ही बाजू आहे ही बाजू ही बाजू एकसारखी असतात. म्हणजे लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ डी सी अँड लेंथ ए डी इज इक्वल टू लेंथ बी सी. यांची माप एकसारखी असतात, त्याला समान अपोजिट साइड्स म्हणतात. आणि समांतर भुजाची जी आता तिसरी प्रॉपर्टी आहे, 3 नंबरची प्रॉपर्टी आहे, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. म्हणजे जे डायगोनल्स आहेत, कर्ण ते कर्ण एकमेकांना दुभागतात. म्हणजे कर्ण परस्परांना दुभागतात. याचा अर्थ दुभागण्याचा अर्थ काय होते, आकृती जर बघितलं आपण आपल्या लक्षात येईल. लेंथ ओ बी याची जर लांबी काढायची असेल, लेंथ ओ बी ची लांबी आहे ती 1/2 इंटू लेंथ बी डी. म्हणजे लेंथ ओ बी असू दे किंवा लेंथ ओ डी असू दे, कुठली असू दे, ही किंवा ही असेल तर त्याच्या निम्मी असते. तसंच लेंथ ए ओ किंवा बरोबर लेंथ सी ओ, इथून इथली लांबी किंवा इथून इथली लांबी असेल, ती लांबी 1/2 इंटू लेंथ ए सी, म्हणजे या एसीच्या लांबीच्या निम्मी असते. म्हणजे विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण पॅरलोग्राम जो आहे, समांतरभुज चौकोन, याची डायग्राम, याचं व्याख्या, त्याचबरोबर त्याच्या प्रॉपर्टीज आपण आता या पाहिलेल्या आहेत. तर आपण यामध्येच पाहूया पुढचा पॉइंट आहे ट्रॅपेझियम. त्याला समलंब चौकोन असे म्हणतात. ट्रॅपेझियम पाहत असताना ट्रॅपेझियम, आता याला ट्रॅपेझियमला मराठीत म्हणतात समलंब चौकोन. समलंब चौकोन. आता हे सगळ्यात महत्वाचं, ट्रॅपेझियम आकृती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल ट्रॅपेझियम कशी असते. त्याला म्हणतात ट्रॅपेझियम. त्याला नाव दिलं की WXY आणि Z. त्याला म्हणतात ट्रॅपेझियम. आता या ट्रॅपेझियमची व्याख्या आहे, ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी, ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर असते, म्हणजे ही रेषा आणि ही बाजू आणि ही बाजू समांतर असते, त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इफ ओनली वन पेअर ऑफ opposite side of a quadrilateral is parallel, then it is called a trapezium. म्हणजे त्याला मराठी म्हणतात ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या किंवा सम्मुख बाजूची एकच जोडी समांतर असते, त्या चौकोनाला समलंब चौकोन म्हणतात.
म्हणजे या चौकोनापैकी एक चौकोन आहे, त्या चौकोनाची एक बाजूच्या समांतर असेल, एकच बाजू समांतर असेल तर त्याला समलंब चौकोन असे म्हणतात. बघा, इन quadrilateral WXYZ only one pair of opposite sides segment WZ and segment XY is parallel. So by definition quadrilateral WXYZ is a trapezium. आकृती WXY मध्ये रेख WZ आणि रेख XY ही सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर आहे, म्हणून चौकोन WXYZ हा समलंब चौकोन आहे. आता याचा विथ द प्रॉपर्टी of interior angles formed by two parallel lines and their transversal, we get m cone W plus m cone X is equal to 180 degree and m cone Y plus m cone Z is equal to 180 degree. आता इथं विथ प्रॉपर्टीज ऑफ इंटिरियर अँगल आंतरकोनाची व्याख्या आहे, समांतर रेषेना एका छेदिकेन छेदल्यानंतर आंतरकोनाच्या मापाची बी 180 अंश असते, ही प्रॉपर्टी आहे. बघा, समांतर रेषा आहे, त्या समांतर रेषेला जर एका छेदिकेन छेदले तर तयार होणारे आंतरकोन आहेत, या आंतरकोनाची मापांची बेरीज 180 अंश आहेत. हीच प्रॉपर्टी इथं आहे. हे समांतर रेषा आहेत आणि इथं जर अशा प्रकारचा कोन असेल, ही वरच्या रेषा नाही तर हे अंटेरियर अँगल्स आहेत, म्हणजे टू पॅरलल साइड्स दॅट देअर आर ट्रान्सव्हर्स, वी गेट W1X 180 आणि Y आणि Z आणि Y 180. त्याचं कारण आहे ती इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी आहे म्हणून. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल याच्यामध्ये, तर इन अ trapezium out of 4 pair of adjacent angles, 2 are supplementary. म्हणजे ते पूरक असतात. ऍडजस्टंट अँगल जे आहेत ते पूरक असतात, म्हणजे हे ऍडजस्टंट अँगल जे पूरक असतात असं त्याचा अर्थ आहे. समलंब चौकोनाची प्रॉपर्टी, ही समलंब चौकोन आहे, त्या समलंब चौकोनाची प्रॉपर्टी गुणधर्म होता. त्याचा अर्थ आहे समलंब चौकोनात लगतच्या कोनाच्या 4पैकी 2 जोड्या परस्पर पूरक असतात. ही जी प्रॉपर्टी आहे, इन अ ट्रॅपेझियम आउट ऑफ 4 पेअर of adjacent angle 2 are supplementary. समलंब चौकोनात लगतच्या कोनाच्या
4 पैकी 2 जोड्या परस्पर पूरक असतात. जसं आपण सांगितलं परस्पर पूरक असतात, म्हणजे एम कोन डब्ल्यू प्लस एम कोन एक्स इज इक्वल टू 180 डिग्री आणि एम कोन वाय प्लस एम कोन झेड इज इक्वल टू 180 डिग्री. पूरक सप्लिमेंटरी याचा अर्थ 180 अंश. विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यावरून आपल्याला यावरचे असणारे जे एक्झाम्पल आहेत ते आपल्याला सुटू शकतात, कारण ट्रॅपेझियम हे समजणं अत्यावश्यक आहे. ट्रॅपेझियम याचा अर्थ त्या चौकोनापैकी एक बाजू, एक जोडी आहे, बाजूची एक जोडी म्हणजे 2 बाजू एकमेकांना समांतर असतात, पॅरलल असतात. अशी जर कुठली आकृती असेल, एकच असते, 2 नाही, एकच फक्त जोडी पॅरलल असते, अशा आकृतींनाच ट्रॅपेझियम वा समलंब चौकोन असं म्हटलं जातं. याचे गुणधर्म आपण पाहिलेले आहेत. या गुणधर्माचा वापर करूनच आपल्याला यावर असणारे आधारित जे आहेत ते क्वेश्चन सुटतात. आता पाहणार आपण काईट. काईटला मराठीत म्हणतात पतंग. काईटला मराठीत म्हणतात पतंग. म्हणजे आपण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पतंग उडवलेला आहे, जो पतंगाच्या आकाराचा दिसतो म्हणून त्याला काईट म्हणलं जातं. जो चौकोन पतंगाच्या आकाराचा दिसतो म्हणून त्याला काईट म्हणलं जातं. नाव दिलं ए बी सी आणि डी. तो हा बी आणि डी हा कर्ण, ए सी हा त्याला आपण डायगोनल्स म्हणतो. डायगोनल्स ते ई मध्ये एकमेकाला काटकोनात छेदतात. आता आपण पाहूया सी द फिगर. सी द फिगर ऑफ ए बी सी डी diagonal BD of the quadrilateral bisect the diagonal AC. म्हणजे BD हा डायगोनल आहे, ते AC या डायगोनलला बायसेक्ट करतात, म्हणजे 2 भाग करतात. आता जी डेफिनेशन बघू आपण. डेफिनेशन नक्की काईटची काय आहे ती. इफ वन डायगोनल is the perpendicular bisector of the other diagonal, then the quadrilateral is called a kite. याची व्याख्या आपल्याला माहित पाहिजे. त्याला मराठीत म्हणतात, इंग्लिश मध्ये परत येतं बघा. इफ वन डायगोनल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द अदर डायगोनल, देन द quadratus इज कॉल्ड काइट. त्याला मराठीत म्हणतात ज्याचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाला किंवा दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक असतो, अशा चौकोनाला
पतंग असे म्हणतात. म्हणजे जे कर्ण आहेत त्या कर्णावरच याचे डेफिनेशन आहे. ज्याचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाला समजा हा एक कर्ण आहे दुसऱ्या कर्णाला जर लंब दुभागत असेल, लंब दुभागणे याचा अर्थ तिथं बरोबर 90 अंश तयार होतो. लंब दुभागतो याचा 90 अंश होतो. अशा चौकोनाला पतंग असे म्हणतात. बघा इन द फिगर म्हणजे ही फिगर आहे ऑफ क्वाड्रेटर ABCD आहे. व्हेरीफाय विथ अ divisor that segment AB concurrent segment CB. म्हणजे ही बाजू आहे ती ही बाजू एकरूप आहे. and segment AD concurrent segment CD. ही बाजू आहे आणि ही बाजू एकरूप आहे. ही बाजू एकरूप आहे. Similarly, measures angle BAD and angle BCD and verify that they are congruent. म्हणजे BAD हा अँगल आहे BAD आणि BCD हा अँगल आहे तो कॉन्करंट आहे, एकरूप आहे. म्हणजे जर काय प्रॉपर्टी येऊ शकते तर प्रॉपर्टीज ऑफ काइट त्याला मराठी म्हणतात पतंगाचे गुणधर्म. आता पतंगाचे गुणधर्म काय तर त्यातला एक नंबर two pairs of adjacent sides are concurrent. म्हणजे काय पतंगाचे टू पेअर ऑफ adjacent साइड पतंगाच्या लगतच्या बाजूच्या दोन जोड्या एकरूप असतात. लगतच्या दोन बाजू एकरूप असतात. टू पेअर ऑफ adjacent साइड आर कॉन्करंट. दुसरी प्रॉपर्टी काय आहे? दुसरी प्रॉपर्टी आहे वन पेअर ऑफ अपोजिट अँगल इज कॉन्करंट. म्हणजे काय पतंगाच्या सम्मुख कोणांची एक जोडी एकरूप असते. हे सगळ्यात महत्वाचं. जे पतंग आहेत त्या पतंगाच्या सम्मुख कोण आहेत याची एक जोडी एकरूप असते आणि लगतच्या दोन बाजू असतात एकरूप असतात. ऍडजस्टंट साइड्स लगतच्या बाजूंच्या एक दोन जोड्या लगतच्या ज्या बाजू असतात त्याच्या दोन जोड्या हा एकरूप असतात. हे आहे पतंगाच्या जे आपण आता पाहिलं ती पतंगाची व्याख्या. त्याचबरोबर पतंग आकृती कशी असते आणि त्या आकृतीच्या माध्यमातून आपण पतंगाची आकृती पाहिली,
पतंगाचे व्याख्या पाहिलेली आहे. त्याचबरोबर आपण जे गुणधर्म आहेत ते सुद्धा गुणधर्म आपण या पतंगाच्या आकृतीच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे आपण 3 आकृत्या आणि ते 3 आकृतीच्या माध्यमातून त्यांचे सर्व व्याख्या आणि गुणधर्म याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये पहिला आहे ते आपण पॅरलोग्राम बघितला. त्याचबरोबर आपण ट्रॅपेझियम बघितलं. त्याबरोबर आपण काईट हे बघितलं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे आपण 3ही गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत. त्यांच्या व्याख्या काय असतात, त्यांचे गुणधर्म काय आहेत, आणि या सर्व गोष्टी जर आपण बघितल्या आणि हे सर्व गोष्टी आपल्याला पाठ असतील, समजले असतील, तरच यावरचे जे एक्झाम्पल आहेत तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल एकदम सोपे आणि सिंपल असतात. जोपर्यंत हे तुम्हाला पाठ होत नाही, जोपर्यंत हे तुम्हाला समजत नाही की ही आकृती आल्यानंतर त्या आकृतीचा कोणत्या पद्धतीने आपला विचार करावा लागतो, जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण लगेच लक्षात येतं की आपल्याला काय काय करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जर आपण आकृती पाहिली तर आपण आकृती बघितल्यामुळे समजलं पाहिजे की आकृती कोणत्या कशाची आहे. त्या म्हणजे अशा प्रकारची आकृती झाली तर आपल्याला लक्षात पाहिजे की कशाची आकृती आहे. तर आपल्याला पाहिजे की हे पॅरलोग्रामची आकृती. समजा हीच आकृती अशी असते, थोडीशी तिरकी आणि इकडे असते आणि सर्व बाजूला एक रूप असतं, समोर समोर एक रूपात असतात. तर त्याला रूपच असं म्हटलं जातं. त्याला समभुज चौकोन असं म्हणतात. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं अत्यावश्यक आहे. समजा ही आकृती काढली तर ही आयत आहे, ही आकृती काढली तर ही चौरस आहे, ही आकृती काढली तर ट्रॅपेझियम आहे, ही आकृती काढली तर ही काईट आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं अत्यावश्यक आहे. जेणेकरून प्रत्येक आकृती बघितली की आपण आकृतीचं नाव आणि त्याचं गुणधर्म आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजेत. आणि तरच अशा गोष्टी जर होत असतील तर अशावरचे जे प्रश्न असतात एकदम सोपे आणि सिंपल सुटू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा पूर्णपणे अभ्यास करा, समजून घ्या आणि आपल्या जे येणारे प्रश्न आहेत त्याच्यावरचे एक्झाम्पल आहेत एकदम सोपे सुटू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.